त्रिपुटीतल्या ज्ञानाचा तो विषय नाही, विषय नाही कोण नाही. काल परवा आपण ज्ञानाचे काही प्रकार पाहिले की प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाणानं झालेलं ज्ञान, अनुमानानं झालेलं ज्ञान, शब्द प्रमाणानं झालेलं ज्ञान, अर्थापत्तीनं झालेलं ज्ञान, उपमान प्रमाणानं झालेलं ज्ञान, अनुपलब्धी प्रमाणानं झालेलं ज्ञान. हे काही ज्ञान आहे, हे प्रमा ज्ञान आहे, प्रमाणानं झालेली, प्रमाणानं झालेली प्रमेय येते. पण तो ह्या 6 प्रमेयापैकी एकाही प्रमेयाच्या चौकटीत बसत नाही, म्हणून तो प्रमा ज्ञानाचा विषय नाही, म्हणजे प्रमाणांचा विषय नाही. प्रमाणांची परिसरी, प्रमाणांची काही परी ह्या 4-6 चौकटीत, 6 प्रमेयाच्या चौकटीत जे काही बसन ते 6 प्रमाणानं ग्रहण करता येते. पण 6 प्रमाणापैकी, 6 प्रमेयापैकी कोण्याच प्रमेयाच्या सचोटीत, कसोटीत, चौकटीत, औषधाकात, त्या वर्गात, त्या कोठ्यातही बसत नाही परमात्मा. तसा नाही, विषय नाही. ध्यानात घ्या, शब्द स्पर्श रूप रस गंधापैकी या 5 विषयापैकी नाही, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाच्या चौकटीत बसत नाही. त्याचं अगोदर स्मृती ज्ञान नाही, म्हणून अनुमानाच्या चौकटीत बसत नाही. ध्यानात घ्या, शब्द अगोदर सर्व भाषा आहेत, माग स्मृती, आणि त्या शब्द शक्तीनं वृत्ती, समीप देश आणि वर्तमान काळात असलेल्या वस्तूकडे जाती शब्दानं. पण परमात्मा सर्व देश, सर्व काळ, सर्व वस्तू त्याच्यात बिन, त्याला व्यापून बी, आत बाहेर एक रूपा नाही, कोण्याच वस्तू सारखा नाही, सर्वच वस्तूच्या रूपा नाही. मग कोण्या शब्दाचा तो विषय होईल, कोण्या शब्दाचा तो अर्थ होईल. सर्व शब्दाचे अर्थ आणि सर्व शब्द, शब्द निपिदिणाऱ्या सर्व वाण्या, वाण्याला कार्यरत करणारे सर्व प्राण, प्राणाचं संचालन करणारे किंवा नियोजन करणारे सर्व अंतःकरण चतुष्टी, अंतःकरण चतुष्टीचं कारण सर्वाला व्यापून, सर्वाच्या आत, सर्वाच्या बाहेर, सर्वाच्या आधी, सर्वाच्या नंतर परमात्मा परमात्मा आहे. ध्यानात घ्या, आणि असा सर्व रूपानं सर्व सोडून, सर्वाला सोडून बी सर्व रूपाने बी तोच आहे, असं त्याचं स्वरूप असल्यामुळे तो कशाचा विषय होईल, कोण्या प्रमाणाचा विषय, शब्दाचा विषय कसा होईल. सकल अर्थ म्हणजे प्रकाश होय तो, सर्व अर्थ, सर्व शब्द आणि सर्व बुद्धी, अंतःकरण, सर्व वृत्ती, सर्व वृत्तीचे कारण त्या सर्वाच्या आत बिन बाहेर बी. ध्यानात घ्या, तो ह्या व्यवहारात कसा येईल. जसं आकाशाला घरात सत्कार करता येत नाही आणून, आणि लुटून लावता येत नाही का, ते घराच्या आधीच आहे, आणि घराच्या आत बिन बाहेर बिन, घराच्या रूपाने बी, आणि सर्वच घराच्या रूपाने बिन, रस्त्याच्या रूपाने बी तेच आहे. आकाशाला घरात सन्मानानं बोलिता येत नाही, आणि त्याचा अपमान करून काढून बी देता येत नाही, पर्याय नाही त्याला. तुमच्या मानाचा आणि अपमानाचा, तुमच्या सत्काराचा आणि विटामण्याचा तो विषयच नाही होत आकाश. गोष्ट खूनगाठ बांधून घेण्यासारखी. तसा शब्दाच्या निंदेचा आणि शब्दाच्या स्तुतीचा विषयच होत नाही परमात्मा. म्हणून ज्ञानोबराची एक उभी आलेली अमृतानुभवामध्ये, म्हणून उपनिषदे जसे येते निंदे,
की निंदाच विषय दिसतो स्तोत्रे होती. पहा भूमिती 10 उपनिषेदानं जे जे काही बोललंय ती सर्व परमात्म्याची एका अर्थाने निंदा आहे. शिवाय द्यायल्यासारखं परमात्म्याला, परमात्म्याची विटामना केल्यासारखे बोलणं म्हणजे एका अर्थानं. हा दुसऱ्या अर्थानं पाहिलं तर ती निंदा नाही, ती परमात्म्याची स्तुती सुम नाही परमात्म्यावर उधाळलेली. ध्यानात म्हणून उपनिषदे दशे येते निंदी की निंदात विषेदे स्तोत्रे होती. निंदाच जर त्याचं स्पष्टीकरण करून पाहिलं तर तेच वर्ण नाही परमात्म्याचं, गाये नाही, गीत आहे. ती परमात्म्याचीच वाहवा आहे, ती परमात्म्याचाच पवाड आहे, परमात्म्याचे स्तोत्र आहे, बडाई गायलेली. एका अर्थानं पाहिलं तर निंदा आहे, कारण परमात्मा आहे निर्गुणाने बोलले सगुण. परमात्म्याला नीती म्हणून बोलले, निगेटिव्ह प्रमाणानं बोललेली, पॉझिटिव्ह बोलता आलं नाही. आणि निगेटिव्ह बोलणं एक प्रकारची निंदा होती. निगेटिव्ह बोलणं निंदा आहे आणि पॉझिटिव्ह बोलता येत नाही. म्हणून निराकार, निर्गुण हे सर्व निगेटिव्ह शब्द आहेत, पॉझिटिव्ह परमात्म्याचा शब्द नाही. सचितानंद हे पॉझिटिव्ह जरी दिसत असले शब्द तर त्याचे अर्थ निगेटिव्ह होते. असत जर दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी तेच प्रकरण चाललेले, व्यावृत्तक बोलणं, वाचक बोलणं नाही, म्हणजे निगेटिव्हच आहे. सचितानंद शब्द जरी पॉझिटिव्ह दिसत असली तर त्याचा अर्थ करताना निगेटिव्ह ध्यानात घ्यावा लागतो परमात्म्याकडे, पॉझिटिव्ह लागत नाही कधी. तेच प्रकरण चाललेले निवृत्तक व्यावृत्तक आहेत. म्हणून जे जे काही वेद शास्त्र श्रुती पुराण जे जे काही संहिता आतापर्यंत ते सर्व ग्रंथ बोललेत ते निगेटिव्ह आहेत. आणि निगेटिव्ह बोलण्या निंदा असते. जसा गोऱ्या माणसाला हा काळा नाही म्हण नाही, उंच माणसाला बुटा नाही म्हण नाही, श्रीमंत माणसाला हा दरिद्री नाही असं म्हण नाही, असं बोलणं निंदा होती. राजाला हा भिकारी नाही, भिकारी नसलेला आहे असं बोलणं निंदा आहे. ध्यानात घ्या ही गोष्ट. एखाद्या इमानदार माणसाला हा लबाड नाही असं बोल नाही, चोर नाही, जार नाही, लुटारू नाही असं बोलणे. पण का म्हणायले असं तो बनेल ना माझ्या दारापुढे येऊन, असं का म्हणायले तुम्ही? तसं परमात्म्याला तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो आक्री आहे, तो अदृश्य आहे, तो अरूप आहे, तो अमृत आहे म्हणजे मारणारा नाही. न मारणाऱ्याला तू मारणारा नाही असं म्हणणं म्हणजे अवघडच आहे. अमृत स्वरूप असणाऱ्याला न मारणार आहे. एखादा माणूस रस्त्याने चालला तू मेलेला नाही असं म्हणणं म्हणजे त्याची विटामना केल्यासारखे. निगेटिव्ह बोलणं पूर्ण निंदा असती. म्हणजे तसं नसल्याला त्याला बोलावं लागतं. बरं एका अर्थानं तसं बोलल्यानं तो एकरूपानं काळाला, साधकाला, मुमुक्षूला, शिष्याला, परमार्थ करणाराला, मग त्याच्यासाठी ते स्तोत्र बी झाले. ध्यानात घ्या. म्हणून शब्द प्रमाणांचा विषय होत नाही हे सांगायचंय. शब्द प्रमाणाशिवाय विषय होत नाही आणि शब्द प्रमाणानं विषय होत नाही. चला म्हणून इतकेच बाकीचे प्रमाण तर विषय होतच नाही. पण शब्द प्रमाणाशी विषय होत नाही आणि शब्द प्रमाणानं विषय होत नाही असं बोलावं लागतं. बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास असं म्हणावं लागतं. शब्द प्रमाणाच्या बाबतीत असं म्हणावं लागतंय. जर साधकासाठी शिष्याला अहम ब्रह्मस्मी ज्ञान ह्या अवचनाकातून जर बोलायचं असलं तर शब्द प्रमाणाशिवाय विषय होत नाही म्हणावं लागतंय. मग म्हणले हा मग शब्द प्रमाण विषय नाही, शब्द प्रमाणानं विषय होत नाही. मग शब्द प्रमाणानं विषय कोण्याच प्रमाणानं होत नाही, पण शब्द प्रमाणानं बिगर कळालेला राहत नाही, बिगर मिळालेला राहत नाही. विषय न होता बिगर
कळालेला राहत नाही, म्हणजे त्याचं अज्ञान जातंय. ज्ञान होतंय आम्ही नाहीत म्हणत, कारण ज्ञान व्हायला ज्ञानाचा विषय नाही राहत, तो ज्ञेय नाही, तो ध्येय नाही, तो प्रमेय नाही, तो विषय नाही, तो एकरूपता होत असती. म्हणून परमात्म्याशी फक्त एकरूपता होत असते. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्ती म्हणजे एकरूपता. परमात्म्याशी ऐक्य होते, परमात्म्याचा ज्ञान होत नाही, परमात्म्याची प्राप्ती होत नाही, परमात्म्याशी मिलन होत नाही. म्हणून तर मिलनाची आधुरी जी इच्छा आहे ती भक्ती करून, सगुण भक्ती करून साधू संतांना पूर्ण केली. पिटू पिटू भक्तीचा डांगोरा किंवा भक्ती भाग्यसीमा साधीन पुरुषार्थ. भक्तीचा जो पुरुषार्थ साधला त्यासाठीच, कारण की परमात्म्या एकरूपच असल्यामुळं, म्हणून उपाधी घेऊन सगुण रूपानं त्याच्याशी मिलन. म्हणून या माप भक्ती केली. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतः न मोजवी. इतरांना विचार करून किती जरी पाहिलं बौद्धिक दृष्टीनं, तरी बी इतरांना तो मोडल्या जात नाही, कारण तो प्रमेय नाही, तो विषय नाही, विषय नाही कोणाही. असं परमात्म्याचं सहज स्वरूप असल्यामुळं ज्ञानोबा सहज उद्गार करतात की विषो नाही कोणाही, दया प्रमेयत्वची नाही. का विषय नाही त्याचं कारण मीमांसा करतात, त्याला प्रमेयत्व नाही. ध्यानात घ्या. परमात्मा लग्नाला येत नाही, लग्नाला आलेला नाही, लग्न करण्याजोगा केव्हाच होत नाही. का? तो कोणाचा मुलगाच नाही. मुलगा नाही का? तो जन्मालेलाच नाही. जन्मालेला का नाही? तो जगदांपातीच नाही. जगदांपाती का नाही? तो औपाधिक नाही. औपाधिक का नाही? तो द्वैतात नाही, तो अद्वैत आहे. तो अखंड एकरस आहे. त्याच्या ठिकाणी भेद, द्वैत, व्यवहार हे कुठल्याच प्रकारचे हे धर्म, कुठल्याच प्रकारचे हे गुणविशेष, ही विशेषता त्याच्या ठिकाणी आहे. ही सर्व विशेष आहे, आणि तो सामान्य आहे, तो सहज आहे. म्हणून त्याला कोण्याच औषधामध्ये मोजता येत नाही. म्हणून विषय नाही कोणाही, दया प्रमेयत्वची नाही. मग असा प्रमेयत्व नसलेला जो परमात्मा आहे, तया स्वयंप्रकाशपणा, तो स्वयंप्रकाश आहे. त्याला दुसऱ्यानं जाणण्याची, दुसऱ्या प्रमाणाच्या ज्ञानाची गरज नाही. प्रमाणाच्या ज्ञानाचं ज्ञान आहे तो. जाणणाराचा जाणणारा आहे तो. जीवाचा जीव आहे तो. देवाचा देव आहे तो. असण्याचं असणं आहे तो. ज्ञानाचं ज्ञान आहे तो. सुखाचं सुख आहे तो. ज्ञानाच्या प्रमाणांचं प्रमाण आहे तो. त्रिपुटीची त्रिपुटी येतो. त्रिपुटीचं अस्तित्व येतो. त्रिपुटीची त्रिपुटी म्हणजे त्रिपुटी, त्याच्याशिवाय त्रिपुटी नाही. अशा प्रकारचं सर्वांच ते असल स्वरूप, निखल स्वरूप, अधिष्ठान स्वरूप असल्यामुळं तो अध्यात्मापैकी कशाचा विषय होईल, कशाचा होऊ शकल. दया प्रमेयत्वची नाही, तया स्वयंप्रकाशा, तो स्वयंप्रकाश आहे. त्या अशा स्वयंप्रकाश असणाऱ्याला काही कसं प्रमाण काय होऊ शकल, त्याला कोणतं प्रमाण, कोणतं एकक मोजू शकल, कशानं मोजावं त्याला. अहो आकाशाला किलोनं मोजाव, का आदलीनं मोजाव, का लिटरनं मोजाव, आकाशाला का डिग्रीनं मोजाव,
का सेंटीमीटर न मोजाव का किलोमीटर न मोजाव? नाही मोजता येत. किलोमीटर न आपल्या पृथ्वीच्या कक्षा ह्या मोडल्या जातात, आकाश नाही मोडल्या जात. आकाशात कोणता किलोमीटर? अहो प्रकाश वर्षानं सुद्धा आकाश मोडल्या जात नाही. प्रकाश वर्षे एका शकादाला काहीतरी 80-85 काहीतरी हजार का लाख किलोमीटर वेग असतो प्रकाश किरणाचा. आणि असा वर्षभर पृथ्वीवरलं वर्ष 360 दिवसाचं, हे वर्षभर प्रकाश जितका किलोमीटर जाईल तितक्याला 1 किलोमीटर म्हणायचं. असे प्रकाश वर्षभर प्रकाश जितका जाईल एवढं माप घेतलं विराट, तरी त्या मापानं सुद्धा आकाश, ज्याच्यात अनंत ब्रह्मांड येत असं आकाश, ज्याच्यात अनंत आकाश गंगा खेळतात असं आकाश, मोजल्या जात नाही. जसं या दृष्टांतातलं दृष्टांतच या एवढा केलेला. प्रकाश वर्षानं सुद्धा मोजता येत नाही आकाश. आपलं काम भागत आहे, कारण की आपलं टुमटुमत ज्ञान आहे. आपलं जे ज्ञान आहे ते पृथ्वीला टाकले आले. पृथ्वी, चंद्र, सूर्य, मंगळ ग्रह इतक्या पुरतं. लय झालं तर धूमकेतू, आकाश गंगा, कृष्ण विवर, दुसरे सूर्यकुल, आपल्या जवळपासचे शेजारी पाजारी, आकाशात जे जे ग्रह आहेत, तारे आहेत, त्याच्या पुरतं आपलं ज्ञान संकुचित आहे. त्याच्या पुरतं तिकडे पलीकडे किती काय काय विराटता आहे हे काय कल्पना सुद्धा करू शकत नाही तिथे पृथ्वीच्या पाठीवरले जीव. म्हणून याचं काम भागत आहे. प्रकाश वर्ष म्हटलं की खगोलातलं एकक आहे ती प्रकाश वर्ष. एवढं जरी घेतलं आपण तरी आपलं काम भागत इथलं, पण आकाश मोडल्या जात नाही. अहो सूर्य तयार झाल्यापासून लाखो वर्षे जरी राहिला, करोडो अजून, तरी अजून प्रकाश त्याचा जिथं पोहोचला नाही असं ठिकाण नाही आकाशात. असे ठिकाण नाही. कित्येक सूर्य तयार झाले आणि विजले करोडो अब्जावधी वर्षे राहून, तरी बी आकाशाच्या कडी कोपऱ्याला त्याचा उजेड गेला नाही अजून. किरण चालूच होती आणि विजला बी तो. मेळे का अनंत ब्रह्मांडे उदरी. आकाशच एवढे तर महत्त्व केवढे. महत्त्वाचाच विराट महत्त्वाचा विचार करता येत नाही तर माया केवढी. मायाचाच मेळ लागत नाही तर एका अंशावर असणारा, ज्याच्या एका अंशावर माया आहे सर्व, तो परमात्मा केवढा आहे त्याचं काही माप. आणि बोलणं कुठं मांडायचं आपलं. म्हणून त्या स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय हे बी आपण एका वेगळ्याच रीतीने जडवादाच्या रीतीने पाहिले. खऱ्या दृष्टीने त्याला पाहताच येत नाही, त्याच्याबद्दल बोलता बी येत नाही. ते वैज्ञानिक दृष्टीने आपण पाहायला गेलो, भौतिक दृष्टीनं, भौगोलिक दृष्टीनं, खगोलिक दृष्टीनं, तरी त्याची व्यापकता एवढी आहे. निरपेक्ष व्यापकता ही सापेक्षित पाहिली आपण आकाशाची. आकाशाची व्यापकता एवढी जरी असली तरी सापेक्ष आहे. महत्वाची एवढी जरी अपेक्षा व्यापकता असली तर सापेक्ष आहे. मायेची एवढी जरी व्यापकता दाखवलेली असली तरी सापेक्ष आहे. आणि परमात्मा निरपेक्ष आहे. म्हणूनच ती माया एका अंशावर दाखवली, एका केसाच्या रोमावर दाखवली. ते परमात्मा ते एक प्रतीक आहे, कारण निरपेक्ष दाखवायचंय. ते निरपेक्ष दाखवायचंय. जसा उमरामधला किडा उमरामध्येच घुमवतो आणि तेवढंच त्याचं ब्रह्मांड असते. पण त्याच्या शेजारी किती उमरं लागलेली आहेत बाजूला, त्याला काय माहित. ज्या शाखेला त्याचं उंबर आहे त्या शाखेला किती उमरं लागलेली त्याला काय माहित. आणि अशा शाखा किती आहेत, फाट्या किती आहेत त्या झाडाला, त्या उमरातल्या किड्याला काय माहित. आणि त्या फांदीला दरवर्षी किती उमरं येते, किती वर्षापासून, हे त्याला काय कल्पना करता येईल.
किती वर्षापासून उमर लागत पडत येत दर 15 महिन्या 15-20 महिन्याला 12 येते, त्याला काय माहित उमरातल्या किड्याला. आणि अशी पृथ्वीवर झाड उमराची किती त्याला काय माहित, किती उगलीन किती मोळीन आतापर्यंत किती झाले तर पुढे किती उगवणार आहेत, किती उमर लागणार आहे त्या किड्याला काय माहित. आणि अशी किडी किती येते एका उमरात मोजता येत नाहीत. आणि उमराची झाड उगाव अशा प्रकारे किती बनवतात त्याला काय मोजमाप नाही, हे मोजमापच लागत नाही. अगम्य अगम्य मान लागतंय, ते गम्य होत नाही इतका शब्द आहे त्याला. आज्ञे म्हणून परमात्मा आज्ञे. मुमुक्षीसाठी ज्ञेय सांगावं लागतोय. ज्ञेयच काय ध्येय सांगावं लागतोय, ध्येयच काय पूज्य दाखवावं लागतोय. पूजेचा विषय दाखवावा लागतोय. आला नावा रूपा तुका म्हणे झाला स्वपा, हे आपल्यासाठी. बालकाचे चालीन माता जाणून पाऊल घाली, बालकासाठी आपल्यासाठी. आपल्यासाठी तर अवतार घेतो ना. आम्हा लागे अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, हे तर तुकोबराय सांगतेत ना. आपल्यासाठी ते होतं तसं, पण तसं नाही. बापासाठी बाप घोडा होतो, पण बाप घोडा नसतो. बालकासाठी बाप घोडा होतो, पाठीवर बसतो बाळाला, की मी घोडा, तू घोडात पाहायचा तुला, हे पहा माझं पाठीवर बस, धर माझे कान. आणि ज्या मन मी चाल, हे पा चाललो घोडा, तो पळायला लागला घोडा. बापासाठी मुलासाठी बाप घोडा झाला, पण बाप घोडा नाही, बाप बाप आहे. ध्यानात घ्या. तसं आपल्यासाठी अवतार, पण अवतार नाही. आपल्यासाठी सगुण, पण सगुण नाही. आपल्यासाठी पांडुरंग रामकृष्ण, पण ते रामकृष्णापुरतेच मर्यादित नाही. ते घोडा झालेत बापासाठी, आपल्या मुलासाठी. आम्हाला लागे अवतारण मत्स्य कुर्मादी सुकर, पण तितकं संकुचित समजू नका त्याला. मुलानं बापाला घोडा समजून आहे, घोडा झालं घोडा तुझ्या मोहामुळे, तुझ्या प्रेमामुळे, तो आवाड्यामुळे त्याला. पण त्याला घोडमच समजू नको, बाप आहे तो, ध्यानात घे. त्याला आवडूच पाहू नको, उभं करून पाहायचा, त्याच्या काळा खांद्यावर बस, त्याला हा बोट धरून चल, तेव्हा त्याची किंमत कळन. त्याप्रमाणे हे सगुण नाही, निर्गुणच आहे. म्हणून निर्गुणी पावली सगुणी भगता असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय, की असं निरपेक्ष व्यापक आहे, तिथं ज्ञान विषयता कशी होईल, तो कशाचाच विषय कसा होईल. म्हणून माऊली ठोक टाळ्याने सांगतात की विषो नाही कोणाही, दया प्रमय त्वची नाही, तया स्वयंप्रकाशा काही प्रमाण होईल. जे स्वयंप्रकाश आहे, स्वप्रकाश आहे, त्याला कुठलं प्रमाण होऊ शकल. म्हणून कुठलंच प्रमाण नाही. आता हाच विषय आपण 2-3 दिवसापासून पाहलो. मग आपण आता खालचा पॅरेग्राफ सविस्तर पाहू, की आता विषय कोणालाच नाही. आतापर्यंत हे माऊलीने सिद्ध केलं ओवीतून, आणि गुरुजीनं बी विवरणातून अर्थातून सिद्ध केले. पण यावर कोणी म्हणेल परमात्मा अज्ञानाचा विषय होऊ शकेल, ध्यानात घ्या. यावर कोणी अशी शंका घेईल की परमात्मा डोळ्याचा विषय नाही, कारण त्याला रूप नाही. परमात्मा नाकाचा विषय नाही, कारण त्याला गंध नाही. जिव्हेचा विषय नाही, कारण रस नाही. म्हणजे 5 इंद्रियाचा विषय नाही, कारण त्या विषयपैकी कोणते त्याला शब्द स्पर्श रूप रस गंध नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही होणार. बरं, मान्य केलं. त्याचे संस्कार नाहीत मागं पाहिलेले, म्हणून अनुमानाचा विषय होणार नाही. तो जगातल्या अर्थापैकी अर्थ नाही, म्हणून शब्द प्रमाणाचा विषय होणार नाही. झालं. तो कार्यकारण भावात मोडत नाही, म्हणून अर्थापत्तीचा विषय होणार नाही. तो अभावात या जगातल्या मोडत नाही, म्हणून अनुपलब्धीचा विषय होणार नाही.
म्हणून 6 बी प्रमाणाचा विषय होणार नाही असं तुम्ही म्हणतात. बरं, ते बी मान्य केलं आम्ही, नाही हो द्या 6 प्रमाणाचा विषय. तो ज्ञेय बी होणार नाही, कारण तो ज्ञानाचा विषय नाही. तो ध्येय बी होणार नाही, कारण तो ध्यानाचा विषय नाही. त्याचं दर्शन बी होणार नाही, कारण तो दृश्य नाही. हे केलं मान्य आम्ही. पण एक सांगा आम्हाला, त्याचं आम्हाला अज्ञान आहे का नाही? ज्ञान आहे का अज्ञान? ध्यानात घ्या. ही कसोटी लावताना जरा थोडं हे होते. आम्हाला त्याचं ज्ञान आहे का अज्ञान? मग म्हणावं लागतं तुम्ही जग सत्य वाटत असलं तर तुम्हाला त्याचं अज्ञान आहे, आणि जग मिथ्या आणि तुम्ही ते दोन नाहीत असं जर तुम्हाला लक्षात येत असलं तर तुम्हाला त्याचं ज्ञान आहे. असं वेदांताच्या परिभाषेतून साधकाच्या समोर असं मानावं लागते. ते त्या परमात्म्याचं आम्हाला ज्ञान आहे का अज्ञान? काय याची व्याख्या, काय याचं विश्लेषण करतात? कोणी जर म्हणलं आम्हाला परमात्म्याचं ज्ञान आहे का अज्ञान, सांगा याची व्याख्या, का याचं स्पष्टीकरण करा. तर असंच म्हणू लागून तुम्हाला द्वैत सत्य वाटतं का मिथ्या वाटतं? म्हणले सत्य वाटतं, मग तुम्हाला त्याचं अज्ञान आहे. त्यामध्ये मिथ्या वाटतं, हा मग तुम्हाला त्याचं ज्ञान झालेले. मग आम्ही म्हणलो की आम्हाला त्याचं ज्ञान आहे का अज्ञान? आम्ही जग सत्य म्हणलो, मला अज्ञान आहे का नाही? मग कोणाचं अज्ञान आहे? परमात्म्याचं अज्ञान आहे. आमच्या मूळ स्वरूपाचं परमात्म्याचा अधिष्ठानाचा अज्ञान. मग अज्ञान विषयी तर झाली का नाही? त्याला अज्ञानाने विषय केलं का नाही परमात्म्याला? इंद्रियांना नाही केलं, प्रमाणांना नाही केलं, त्रिपुटी यांना नाही करू दे, पण अज्ञान विषयी त्या का नाही? अज्ञानाचं ध्यानात घ्या. अज्ञानाचा आश्रय बी परमात्मा आहे आणि अज्ञानाचा विषय बी परमात्मा आहे, असं शास्त्र भाष्यकार बी सांगतात. स्वाश्रय असो विषय. ती माया कशी त्याच्याच आश्रयावर त्याला विषय करते, त्याच्यावरच राहते, त्याला झाकीती, त्यालाच कळू देत नाही. त्याच्यावरच त्याला काबीज करते, त्याच्यावरच आरूढ होऊन त्याला. जसा तो अमरवेल असतो, त्या झाडावरच राहतो, झाडालाच आवळून घेतो, तो कोण वेटाळून घेतो, त्यालाच वाढू देत नाही, त्याला दिसू देत नाही. शेवाळ असतंय, पाण्यावरच जगते, पाण्यालाच झाकून टाकते, आटोपून घेतो, चोकून वेटाळून घेते. पाणीच नाही असं दिसतंय. पाण्यावरच पाण्याला, पाण्याच्या आश्रयावरच पाण्याला विषय करते. विषय करणं म्हणजे त्याला झाकून टाकणं. ते पा प्रत्येकाचं विषय करणं वेगळे. डोळ्याचं विषय करणं दाखवून देणे रूप, हे विषय करणे. कानाचं आणखीन हा विषय विषय करणे. प्रत्यक्षाच प्रमाव होणं, प्रमिती होणं, हा विषय विषय करणे. अनुमिती होणं हा विषय करणे. अर्थापत्ती होणं, अर्थापत्ती होणं हा विषय करणे. अनुपलब्धी हे म्हणजे प्रमाणाचं नाव तेच आहे आणि त्याच्या ज्ञानाचं नाव तेच आहे, अनुपलब्धी. तर ते विषय करणे. तसं अज्ञानानं न कळणं, न कळू देणं हा विषय करणं. मग अज्ञानाचा विषय, अज्ञान विषय तर आली परमात्म्याला. तिची म्हणते त्याचे उत्तर असे आहे की अज्ञान यावर कोणी म्हणेल की परमात्मा अज्ञानाचा विषय होऊ शकेल. साहजिकच आलं, उद्गार काढा कोणतरी एक जणांना, उद्गारवाचक चिन्ह पुढे गुरुजीच्या भाषेत तिथं, की यावर कोणी म्हणेल की परमात्मा अज्ञानाचा विषय होऊ शकेल. तर त्याचं उत्तर देतात गुरुजी, त्याचे उत्तर असे आहे की अज्ञान व परमात्मा यात विषम सत्ता आहे. आता तुम्ही म्हणायला लागले आणि असं सांगावं बी लागतंय, जगाची उत्पत्ती, जगाचा क्रम, जगाचं कारण असलेला परमात्मा हे सांगायसाठी, अधिष्ठान असलेला परमात्मा हे सांगायसाठी. हे पहा काय, आपण हे जगा कायद्या बाजूची, आपण हे जगातली समजणारी, स्वतःला जग सत्य समजणारी. मग आपल्याला जर परमात्म्याकडे काही सांगायचं असलं तर जगाला धरून सांगावं लागत. तटस्थ लक्षात ध्यानात घ्या. जसं पहिलीतल्या विद्यार्थ्याला त्या बालबुद्धीनच बोलावं लागतंय, त्या शिक्षकाला, त्या वर्ग शिक्षकाला.
त्याच्या बुद्धीनं. तो लगेच रडवतो, लगेच चॉकलेट मागवतो, लगेच पाणी प्यायचं म्हणतो, लगेच घरी जायचं म्हणतो. आईच काही सांगतो, वडिलाच काही सांगतो, बहिणी भावाच काही बोलतो. त्याची ती बुद्धी, ती कॅपॅसिटी असती. तर शाळेत पण त्या वर्ग शिक्षकाला किंवा शिक्षिकेला तुझी आई काय करते का, छान आहे का, तुझी आई खाऊ घालते का, तुझ्या आईने आंघोळ केली का, कपडे कोणा घातल्या, तुझ्या मुंड्यासारख्या कोणा लावल्या का, त्या वर्गात सुद्धा घरातली चर्चा जास्त होती. कारण मुलगा शाळेचा कमी घरचा जास्त असतो. आणि जसजसा त्याचा समून तुटतो, 10वी-12वीच्या मुलाला घरचा शब्दच काढावा लागत नाही, आईचा बापाचा भावाचा. कारण त्याचं घर सुटलेला असते. तो शाळेचा जास्त घरचा कमी झालेला असतो. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या जरा. त्याचप्रमाणे आपल्याला परमात्म्याकडे बोलताना जगाकडूनच बोलावं लागते. जगच मतात जास्त येते, विषयिक मतात जास्त येते, देह पिंड ब्रह्मांडच जास्त येते. ह्या अवस्थाच जास्त येते जागृती. तिला धरूनच बोलावं लागतं, इंद्रियाला धरूनच बोलावं लागते, मनाला प्राणाला धरूनच बोलावं लागते, जीवत्वाला धरूनच बोलावं लागते, ईश्वरत्वाला धरूनच बोलावं लागते, अविद्या मायेला धरूनच बोलावं लागते. कारण याला सोडली की आपल्याला कळतच नाही काही. याच्याशिवाय आपलं हे सर्व सोय ना, आपलं जगच सत्य आहे ना. जग सोडले की आपण लगेच हँग होतो, आपली बुद्धी हँग होती. जग सोडले की अजातवादात हँग होती बुद्धी सर्वांची. का होती? कारण याला पकडलेले आपण. जसं ते यात्रेत हरपालेल्या माणसाला दोरी गेली की ते हँग होतो. त्याला पायात दोरी बांधलेली घोंगडीची जशी, तिला धरून त्याचं समज ज्ञान आहे, त्याचा समज झटपण आहे. त्याची जी हिंमत आहे त्या दोरीला धरून आहे, घोंगडीच्या दिशेला धरून पायात बांधलेले. आणि ती जर गेली की तो हँग होतो, तो लगेच चढायला लागतो, तो लगेच अंग टाकून देतो, भयग्रस्त होतो. तसंही आपलं आपल्याला तटस्थ लक्ष जगाला धरून बोललं तरच लक्षात येते. म्हणून आपल्याला सांगताना असंच सांगावं लागलेलं आहे की त्या परमात्म्याला अज्ञानानं आच्छादित केलंय. आणि त्या अज्ञानाचे 3 गुण आहेत. त्या 3 गुणाचे पंचभूत आहेत, तन्मात्रा आहेत. आणि त्याचाच सूक्ष्म देह, त्याचाच पुढं स्थूल देह, आणि त्या स्थूल देहामुळे स्थूल ब्रह्मांड दिसायले. अशी चैन सिस्टमाची साखळी, असा अध्यारोप आपल्याला दाखवावा लागतो. अध्यारोप या आपल्याला ते तत्व लक्षात येण्यासाठी आपण जिथे तिथून तिथपर्यंत संबंध दाखवावा लागतो. जसं नवीन नातं पाहायचं असलं, हा तर तुमचं आजी कुठेली, हा तिथून त्याच्या मावशीच्या पोरीचे हे हा असं वे नातं सांगावं लागतंय. तुमच्यापासूनच सुरुवात करावं लागते, त्याच्या पैसे भेटावं लागतं देऊ, तेव्हा ती धागीदोरी लागते. आपण जिथे तिथून तसे आपण जर जीव जशी ते जग सत्य तो जिथे ह्या जगापासूनच परमात्म्याकडे दाखवावं लागतं. वेदाला, शास्त्राला, गुरुला, संतांना, महात्म्यांना. हा अध्यारोप आहे, अध्यारोप. पण जर अध्यारोप कळाला आणि अध्यारोप कळाला तर अपवाद होत असतो. आणि अपवादात जग नसते. जगाला धरून जाणून जगाला सोडण्याचं शिकाव, हे शास्त्र शिकतात. जगाला धरून हरिपाठ सुरू झालाय आणि जगाला सोडे हरिपाठानं. देवाच्या द्वारी आपण घरात आहेत आणि देवाच्या द्वाराकडे चाललेलो आहेत. दररोजाला धरून म्हणजे घरातून बाहेर निघायचंय आपल्या, आणि देवाच्या घरात जाते असा अध्यारोप आहे. ध्यानात घ्या जरा. घराला दाराला धरून हरिपाठ सुरू झालेला आहे आणि लटिका व्यवहार सर्व हा संसार हा अपवाद आहे. अध्यारोप आणि अपवाद. ध्यानात घ्या जरा गोष्टी. शेवटचा अभंग, सुरुवातीचा अभंग. सुरुवातीच्या अभंगाची सुरुवात आणि शेवटच्या अभंगाची शृंखला कशी. एकापासून सुरुवात आहे, सर्वापाशी शेवट आहे. एक काय? देवाचं द्वार.
आणि सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, एक ते सर्व. द्वार तर सर्व संसार, सर्व हा संसार. पहा कुठं आली. आणि हरिमुखी म्हणा तर नाम मंत्र जपून कोटी जाईल पाप. आणि रामकृष्ण संकल्प धरून राही तिथं. आता रामकृष्ण पर आहे का? पर नाही, निज निज वृत्ती काढी. रामकृष्णाला पर पाहू नको, उपाधिक पाहू नको. त्या नामानं निज वृत्ती काढ, निज वृत्तीला जाग कर, निज वृत्तीला पेटो चेतो, त्याच्यावर आरूढ होईल. ते मी रामकृष्ण आदी जे अवतार आहेत जे आहेत ते त्या तत्वमाशी तेच मी अहम ब्रह्मस्मी. निजवृत्ती काढ, पेटो पेटो शेपुटी तुझी या विष्टीतली निजवृत्ती काढी. सर्व माया तोडीन. त्या विशेष ज्ञानानं सर्व माया मिथ्या आहे असं लक्षात घे. विशेष आणि इंद्रियाने दिसणाऱ्या जगात रमू नको. इंद्रियाच्या खिडक्या वाटत जे दिसायला लागली भासमान, त्याला सत्य मानून बसू नको, कारण लटक आहे सर्व. असं आपल्याला लक्षात आणून दिले साधू. आणि हाच क्रम आहे. आपण जिथे तिथूनच सांगावं लागतं हा आपला विषय आहे, म्हणून अध्यारोपच सांगावा लागलेला आहे सर्वांना. सर्व साधू सांगताना, सर्व ग्रंथांना अध्यारोप सांगून मग अपवाद करावा लागलेला आहे की म्हणून जग कसं झालं तर मग आम्हाला परमात्म्याचं अज्ञान आहे का? हो, अज्ञान आहे म्हणावं लागतंय. तुम्ही जग सत्य मानायले का? अज्ञान आहे. मग अज्ञानाचा विषय झाला का? नाही झाला. ते सांगायला लागले गुरुजी. याचे उत्तर असे आहे की अज्ञान व परमात्मा यात विषम सत्ता आहे. अज्ञान आहे व्यावहारिक, परमात्मा आहे परम पारमार्थिक. अज्ञान आहे प्रातिभाषिक. जर आपण उंची गाठली तर सर्व प्रतिभास आहे, अध्यारोप आहे. मग अज्ञान आहे प्रातिभाषिक आणि परमात्मा आहे पारमार्थिक. दोन भिन्न सत्ता आहे. त्याचे उत्तर असे आहे की अज्ञान व परमात्मा यात विषम सत्ता आहे. तसेच परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि अज्ञान हे प्रकाशमान नाही, अंधार स्वरूप आहे. म्हणून त्यास अज्ञान विषयता नाही. कारण हे पहा, जसं सूर्याला अंधार झाकू शकत नाही, सूर्यावर अंधाराचं आवरण मानता येत नाही व्यवहारात, तसं स्वयंप्रकाश परमात्म्यावर अज्ञानाचं आवरण मानता येत नाही. अज्ञान कोणाला म्हणू लागतंय? जीवाला. जीव अविद्यिकच आहे, अज्ञानानंच आवरतय, अज्ञानातलाच आहे. जीव पण अविद्या कार्यच आहे. म्हणून जीवाला सांगताना इथे इथल्यात गुंतलेला आहे मी माझे मध्ये मोहामध्ये सत्यतामध्ये, त्याला सांगताना अज्ञान सांगावं लागतंय. आणि त्याला अज्ञान आहे परमात्म्याला अज्ञान नाही, परमात्म्याला अज्ञानानं आवृत्त केलेलं नाही. हे लयच कठीण विषय. म्हणजे समजायला, समजून घेतला तो सोपा आहे. आणि जीव परमात्म्याहून वेगळा बी नाही, परमात्म्याहून वेगळा नाही, आणि परमात्म्याचं अज्ञान बी त्याला मानता येत नाही आणि ज्ञान बी त्याला मानता येत नाही. तो परमात्मा वेगळाच नाही, एकरूप आहे. आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान कसं राहील? म्हणून अज्ञान नाही बिन अज्ञान आहे बी. जग सत्य म्हणतातले तर अज्ञान आहे म्हणू लागतंय. आणि जगाचं यथार्थ स्वरूप लक्षात आलं मिथ्या आहे, अध्यारोप आहे, तर अज्ञान नाही बी. कुठंच अज्ञान नाही. मग इथं गड नाही तिकडं तर पहिलंच नाही. म्हणून त्या परमात्म्याला अज्ञान विषयता नाही, कारण की त्याला अज्ञानाची त्याची सत्ता एकच नाही. म्हणून त्या परमपारमार्थिक स्वरूपावर अज्ञानाचा थर आहे, अज्ञानाचा जंग आलेला आहे, अज्ञानाचा कपडा पांघरलेला आहे, अज्ञानाचा अंधार झाकवलेला आहे, असं म्हणता येत नाही. परमात्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्यास अज्ञान विषयता नाही. अज्ञान विषयता नाही म्हणून प्रमेयतो नाही. आणि अज्ञान विषयताच नाही. अज्ञान विषयता असली तर प्रमेयतो. कारण परवा आपण विषय पाहिला की जो अज्ञानानं आवृत्त पदार्थ असतो त्याला ज्ञान विषयता असते, आणि ज्याला ज्ञान विषयता असते त्यालाच प्रमेयत्व असतं.
आणि ज्याला प्रमेयत्व असतो तिथं प्रमाणांचा प्रवेश होत असतो. ध्यानात घ्या. हा सहजच विषय, सहजच ओघाच्या भाषेत विषय आलेला आणि आपल्याला बी कंप्लीट करता येतोय, साहजिकच आहे. परंतु परमात्मा अज्ञानावरतच नाही म्हणून परमात्म्याला ज्ञान विषयता नाही, आणि ज्ञान विषयता नाही म्हणून परमात्म्याला प्रमेयत्वच नाही, आणि प्रमेयत्व नाही म्हणून कोण्याच प्रमाणांचा परमात्मा विषय होऊ शकत नाही. हे सहज सिद्ध आहे, सहज सिद्ध आहे. सहजासहजी काय सारखं काही क्लिष्ट नाही, काही तेढमेढ नाही, लय कठीण नाही, लय दगडाचं पेव नाही. सहज विचार केला तर सहज पावता भगवंती, सहज लक्षात येतं आपल्या. हे म्हणून अज्ञान विषयता नाही म्हणून प्रमेयत्व ही संभवत नाही, व प्रमेयत्व नाही म्हणून काही प्रमाणांना तो विषय होऊ शकत नाही. हे सहज चालू, ओघानं चालू. तो प्रमेयच नाही म्हणून प्रमाणांचा विषय नाही, म्हणजे सहाही प्रमाणांचा विषय नाही. आता प्रमाणांचे जे विषय असतात त्यास प्रमेय मानतात. त्याचीच थोडीफार स्पष्टता करायला लागली गुरुजी, की जे प्रमाणांचे जे विषय असतात त्याला प्रमेय म्हणतात. जसे शब्द प्रमाण किंवा हा प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, हे जे 6 प्रमाण आहेत, त्या 6 प्रमाणांचे जे विषय असतात आपापले 6, तर त्याला प्रमेय म्हणावी. आणि कोण्याही ज्ञानाचे जे विषय असतात त्यास ज्ञेय म्हणावी. ज्ञेय काय प्रमेय काय, किती गुरुजीनं सोप्या भाषेत सांगितलं, की जे फक्त 6 प्रमाणापैकी कोण्या तरी एका प्रमाणाचे किंवा सर्व प्रमाणाचा विषय असतोय त्याला प्रमेय म्हणावं. आणि जे 6 प्रमाणापैकी एकाही प्रमाणाचा विषय नसतंय पण कोण्या तरी दुसऱ्या ज्ञानाचा विषय असतंय त्याला ज्ञेय म्हणावं. ज्ञानाचे प्रकार पाहिले आपण, जाणण्याचे प्रकार, की प्रमाणानं जाणणे, प्रमाणानं जाणण्याचा व्यवहार आहे का. जसा शब्द प्रत्यक्ष प्रमाणाने डोळे, कान, नाक, जीभ यानं जाणण्याचा व्यवहार आहे प्रत्यक्ष. अनुमानानं जाणण्याचा व्यवहार आहे, शब्द प्रमाणानं जाणण्याचा व्यवहार आहे. म्हणजे ज्ञानाचे व्यवहार 6 प्रकार नाहीत म्हणून 6 प्रमाण आहेत, आपल्याला माहिती. थेट प्रमाण येते ते खोटे ठरत नाहीत व्यवहारात. पण ह्याच्या वाचून बी जाणणे, 6 प्रमाणा वाचून बी सुख दुःखाचं ज्ञान आहे, 6 प्रमाणा वाचून बी आठवणीचं ज्ञान आहे, 6 प्रमाणा वाचून बी काम क्रोधाचं ज्ञान आहे, विवेक वैराग्याचं ज्ञान आहे. 6 प्रमाणा वाचून, प्रमाणानं नाही ती नाही. मग आता वासना कळायल्यात, आता कल्पना कळायल्यात, आता विचार कळायले, हे 6 प्रमाणात बसत नाही कोण्याच, आणि तरी कळायला लागलेत. आणि बरं कळायलेत मग अप्रमा आहेत, अप्रमा आहेत पण व्यवहारात खोटी नाहीत. प्रमाणानं मोडल्या जात नाहीत ती, पण व्यवहारात खोटी नाहीत. विवेक असतो, वैराग्य असते, वस्तू येते, मानावं लागतं त्याला, अस्तित्व द्यावं लागतो वैराग्याला, विवेकाला, शांतीला, दयेला, क्षेमेला, कामाला, क्रोधाला, सुखाला, दुःखाला, स्मृतीला. स्मृती नसल्यास व्यवहारात व्हायचा नाही तुमचा, व्यावहारिक काही स्मृती. आणि त्याचं ज्ञान बी आठवणीचं, आणि ते ज्ञान इंद्रियानं नाही, अनुमानानं नाही, शब्दानं नाही, ते ज्ञान आहे प्रत्यक्षी. म्हणून हे जे ज्ञान आहे ती प्रमाण आहे, म्हणजे प्रमाणानं झालेलं नाही, आणि तरी व्यवहारात खोटं नाही. मग व्यवहारात खोटं नसल्यामुळं सुख दुःखाधिकाचं ज्ञान आहे, तर ते मग ज्ञान नाही का, आहे. मग कोणतं ते तर कोणतं तरी ज्ञान आहे, मग कोणत्या तरी ज्ञानाचं आहे ना ज्ञेय, मग ते त्याला ज्ञेय म्हणावं. मग त्याच्यामध्ये काही यथार्थ अप्रमा आहे आणि काही अयथार्थ अप्रमा आहे. हे प्रमा एक, अप्रमा एक, दोन दोन ज्ञानाची विभाग. पहिलं तर ज्ञान, ज्ञान व्हायला लागली, ज्ञान व्हालं ना, ज्ञानाच्या विभागण्या केल्या तर काही प्रमाणजन्य ज्ञान आहे, काही अप्रमाण ज्ञान आहे. मग प्रमाणजन्य 6 येतं, मग अप्रमाणजन्य किती येतं, मग अप्रमाण आहे तर त्याच्यातले अप्रमाण असून काही खरे आहेत, व्यवहारात खोटी ठरत नाहीत, आणि काही अप्रमाण असून व्यवहारात खरी नाहीत. मग ते यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा अशी दोन्ही भाग झाली. मग अप्रमा जे ज्ञान आहे त्याला सर्वाला ज्ञेय म्हणून, ते यथार्थ असोत अयथार्थ असोत. मग ते प्रमाणाला सोडून इतर ज्ञान येत, यथार्थ अप्रमा
आणि या यथार्थ अप्रमा, तर ते सर्व ज्ञेय. आता ज्ञेय तो याच्यात बी ध्यानात घ्या, ज्ञेय पण व्यापक आहे प्रमाणापेक्षा, प्रमेयापेक्षा. प्रमेय जर 6 प्रमाणानं जाणलं तरच प्रमेय, प्रमेय बी ज्ञेय असते. पण हे जे ज्ञेय आहेत हे प्रमेय नसते. ध्यानात घ्या, आधी तर भाष्य आहे सर्व, साक्षीला भाष्य आहे सर्व, सर्वच भाष्य आहे. ध्यानात घ्या. पण त्याच्यातलं काही खरं मानतोय, सावलीला खरं मानित नाही पण शरीराला खरं मानतो, आरशाला खरं मानतो, आरशातल्या प्रतिबिंबाला खोटं मानतो, त्याला खरं मानतो, मृगजळाच्या पोराला खोटं मानतो. काही खरं आणि काही खोटं, काही खरं आणि काही खोटं. इंद्रधनुष्याला खोटं मानतो, कोदांडाला किंवा सारंगाला खरं मानतो, याला खोटं मानतो. म्हणून खरं काही खोटं काही, म्हणून त्याला प्रमाणजन्य मानो काही अप्रमा मानो. ध्यानात घ्या. मग झालं सर्वच भाष्य आहे, पण भाष्यामध्ये काही खरं मानतो आणि काही खोटं मानतो, किंवा भाष्यामध्ये भाष्य मानित नाही तर व्यावहारिक मानतो. ध्यानात घ्या. मग व्यावहारिकामध्ये कोणा काही प्रमाणजन्य मानतो, काही अप्रमाणजन्य मानतो. मग प्रमाणजन्यामध्ये बी जे प्रमाणजन्य सर्व धरलेली, तर त्याच्यातल्याला काही उपयोगी मानतो, काही निरुपयोगी मानतो, काही ग्राही मानतो, काही अग्राही मानतो. अशा प्रकारच्या वाटाघाट्या खूप होत्या, पण त्या वाटाघाट्यावर आपल्याला इथं आता सध्या अर्थात गरज नाही. आपल्याला लक्षात घ्यायचं इतकंच की हे जे जे काही ज्ञेय आहेत ते इतर कोणते तरी ज्ञान आहेत, आणि 6 प्रमाणानं झाले तेच फक्त प्रमेय आहेत. म्हणून प्रमाणांचे जे विषय असतात त्यास प्रमेय म्हणावे, आणि कोण्याही ज्ञानाचे जे विषय असतात इतर कुठल्या दुसऱ्या त्यास ज्ञेय म्हणावे. परमात्मा ज्ञेयही नाही व प्रमेयही नाही. तसं पाहायला गेलं तर परमात्मा ज्ञेयामध्येही मोडत नाही आणि प्रमेयामध्येही मोडत नाही. म्हणजे परमात्मा प्रमाणाज्ञान्य ज्ञानाचा विषय नाही, यथार्थ अप्रमेयचा विषय नाही, आणि अयथार्थ अप्रमेयचा बी विषय नाही. म्हणून विषय नाही कोणाही, आणि अज्ञानाचा विषय नाही, कारण अज्ञानाची त्याची सत्ता एक नाही. विषम सत्तेत व्यवहार होईल व्यापी व्यापकतेचा, विषम सत्तेत व्यवहार होईल विषय विषयी भावाचा. पण इथं विषम सत्ता आहे, एक सत्ताच नाही. म्हणून विषय विषय भाव अज्ञान विषय करील परमात्म्याला, परमात्मा अज्ञानाचा विषय होईल असं नाही, कारण आच्छादन होईल परमात्म्याला अज्ञानाचा असं नाही. म्हणून विषम सत्ता असल्यामुळं त्याचा देखील विषय नाही. म्हणून अज्ञान विषयता नाही, प्रमाण विषयता नाही, ज्ञेय विषयता नाही, म्हणून विषय नाही कोणाही हे सिद्ध झालं. म्हणून त्यास नाही मानावी. हा, परमात्मा नेही नाही व प्रमेयही नाही, अर्थात स्वयंप्रकाश परमात्म्याला कोणते प्रमाण विषय करू शकेल? कुठलाच प्रमाण विषय करू शकत नाही, अप्रमाण विषय करू शकत नाही, यथार्थ अप्रमा विषय करू शकत नाही, यथार्थ अप्रमा विषय करू शकत नाही, आणि प्रमा ज्ञान बी विषय करू शकत नाही, प्रत्यक्ष ज्ञान बी विषय करू शकत नाही, कल्पना विषय करू शकत नाही, तर्क विषय करू शकत नाही, जाणीव विषय करू शकत नाही, विषय करू शकत नाही, विषय करू शकत नाही, विषय करू शकत नाही काहीच. म्हणून फक्त सिद्ध झालं की विषय नाही कोणाही. का महाराज? दया प्रमेयत्वची नाही, ज्ञेय प्रमेयत्व नाही, प्रमाण प्रमेयत्व नाही, यथार्थ प्रमा प्रमेयत्व नाही, अयथार्थ अप्रमा प्रमेयत्व नाही, यथार्थ अप्रमा बी प्रमेयत्व. कुठल्याच प्रकारचं प्रमेयत्व, विषयत्व, ज्ञेयत्व, ज्ञेयत्व पण नाही, कुठलंच नाही. म्हणून ते कोणाचाच विषय नाही. त्याला कोणचं प्रमाणन, कोणचं अप्रमाणन, कोणच्या अयथार्थ परमा, कोणचं काय विषय करू शकत. म्हणून विषय नाही कोणाही सहसित झालं. त्या प्रमेयत्वाची नाही, त्या स्वयंप्रकाशा काही प्रकाश, त्या स्वयंप्रकाशा काही प्रमाण होईल, त्याला कुठलं प्रमाण होईल. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी कुठलंच प्रमाण नाही. म्हणून प्रमा अप्रमा, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा ह्या काही ज्ञानाच्या विभागण्या आहेत. तर यापैकी कुठल्याही ज्ञानाचा विषय परमात्मा नाही, आणि तरी बी परमात्मा नाही. बरं, परमात्मा नाही कळाला असा बी नाही, बरं परमात्मा कळाला असा बी नाही.
काय सांगा, चौकून अडचणीत. विशिष्टात अडचणच असते. आपण विशिष्ट झालो की सर्व अडचणीत लॉक आहेत सर्व. हे पहा, जगदांबा ती परमात्मा नाही कळायला म्हणायला बी अडचण आहे, कळायला म्हणायला बी अडचण आहे. परमात्मा नाही म्हणायला बी अडचण आहे म्हणायला बी अडचण आहे. परमात्मा दुसरा आहे म्हणायला बी अडचण आहे. परमात्मा मी आहे म्हणायला बी अडचण आहे. विशिष्टात सर्व अडचणी असतात. विशिष्ट म्हणजे अडचण, बुंधा. कडसणी, सवडी, इंद्रिया सवडी, अडचण आहे सर्व. तो कडून अडचण असते. म्हणून बोलताच येत नाही, म्हणून बोलाची झाली बोरी, सजितानंद म्हणणे गेले दुरी हो. म्हणून खऱ्या सांगायचं म्हणजे परमात्म्याबद्दल कसंच बोलता येत नाही, आणि कोण्या ज्ञानाचा विषय नाही तो, आणि अज्ञानाचा बी विषय नाही तो, म्हणून विषयच नाही. अशा प्रकारचं इथं सहशी झालं. आता आतापर्यंत ही सिद्धी ज्ञानोबारायानं किंवा आपल्याला गुरुजीनं करून दिलेली. आता पुढच्या ओळीचं खाली अवतरण आहे की आता प्रमाणांचे ठिकाणी प्रमाणत्व केव्हा असते. कारण प्रमेय परमात्मा प्रमेय नाही, परमात्मा कोण्याच प्रमाणाचा विषय नाही हे सांगून झालं. पण आता त्याचा सखोल विचार गुरुजी सांगेल तर आपल्याला की आता व्यवहारात जगदांपाती पाहिल्यास प्रमाणाच्या ठिकाणी प्रमाणत्व केव्हा असतं, प्रमेयाच्या ठिकाणी प्रमेयत्व केव्हा असतं, कोणत्या स्थितीत असतं, किंवा काय त्याला विशिष्ट लागते, कोणत्या औषधात असते हे सांगून त्या प्रमाणाची सिद्धी करून प्रमेयत्व ती कशी असती विशिष्टता हे सांगून परमात्म्याविषयी ते प्रमाण कसे संभवत नाही. आता प्रमाणांची मर्यादा, प्रमेयत्वाची मर्यादा आपल्याला गुरुजी सांगतील, आणि आपल्याला लक्षात येईल मग गुरुजीनं वाटाघाट्या केल्या की अशा अशा प्रकारचं प्रमाण अशा अशा प्रकारच्या परमात्म्याला कसं विषय करू शकेल, आणि असं प्रमेयत्व असतंय, आणि तो परमात्मा प्रमेय कसा होऊ शकेल. हा चंद सूर्य आणि तो जयद्रथ आपल्याला दाखवेल तर आपल्याला स्पष्ट होईल. म्हणून हे पाच साधू संतांना फक्त स्पष्टता सांगितलेली, आपलं आपल्यालाच कळत असते. त्याने फक्त खुल्ला केलेलं, फक्त दाखवून द्यायला. हे पहा, कृष्ण परमात्म्याने जयद्रथ मारला नाही, मार बी म्हणले नाही, फक्त दाखवून दिले मात्र की अर्जुना हा जयद्रथ आणि अर्जुना हा सूर्य. बस इतकंच केले. तो आता धनुष्यबाण घेईन त्या जयद्रथाला मार, सरणात उडी टाकू नको, या अग्निदहन घेऊ नको स्वतःच, याला मार, मारण्यासारखा मोका आहे आता, असं सांगितलं नाही, आणि असं बिघड सांगितलेलं राहिलं नाही. ही तर कसोटी आहे शास्त्राची. सर्वच शास्त्र सांगते, काहीच शास्त्र सांगत नाही. संत सर्वच सांगून टाकते तर काहीच सांगत नाही. जिज्ञासू मुमुक्षू साधकाला सर्वच कळते, काहीच कळत नाही. ही तर खरी ज्ञानाची परिभाषा आहे. सर्वच कळावून काहीच कळू नाही, सर्वच सांगावून काहीच सांगितल्या जाऊ नाही, सर्वच ऐकावून काहीच ऐकलेलं होऊ नाही, काहीच ऐकलं असं वाटू नाही. ही सहजता आहे, ही सत्यता आहे. शास्त्राची सत्यता हीच आहे, विद्वानाची विद्वत्ता हीच आहे, श्रोत्याची श्रोतत्रा हीच आहे. ही जर कसोटी आपल्या लक्षात आली तर निश्चितच आपल्याला हे पाय ह्याच कसोटीत परम शांती, परमज्ञान आहे, परमात्मता आहे, परम सुख आहे. कारण निर्भार आहे ते, सर्व कळते काहीच कळालेलं नाही असं असतंय. सर्वच ऐकल्या जाते, काहीच ऐकलं नाही असं होतं. सर्वच बोलल्या जाते, काहीच बोललो नाही असं होतंय. याला बोलून मुका होणं किंवा मुका होऊन बोलणं म्हणतात, बाहेर राहून ऐकणं किंवा ऐकून बाहेर होणं म्हणतात.
त्याला उपाशी राहून खाणं किंवा खाऊन उपाशी राहणं होणं म्हणतात. त्याला कळून न कळणं किंवा न कळून कळणं म्हणतात. बोलून मौन आणि मौनातलं बोलणं म्हणतात. ह्या गोष्टी जर लक्षात आल्या आपल्या, बोलता बोलताच, चालता चालताच, ऐकता ऐकता ह्या जर लक्षात आल्या, तर आपल्याला आपली भूमिका लक्षात येते. आणि वास्तविकता लक्षात येऊन अज्ञान कधीच नव्हतं, जीव कधीच नव्हता, जग कधीच नव्हतं. होती ती भ्रांती, आणि ती भ्रांती अशा ह्या संतांच्या संगतीत राहत नाही. भ्रांतीपासून हिरतली, गुरुवाक्ये मन धुतली, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ह्या सर्वांचा हरण होते, सर्वावर विजय होतो, ह्या सर्वांचा अब्जय होतो, ह्या जीवदेशीचा, ह्या भेदाचा, ह्या बंधनाचा, ह्या द्वैताचा सर्व निवारण, सर्व जाळ, सर्व भ्रम निराश होतो, भ्रम निराश होतो. आणि भ्रम निराश झाला की खाली वास्तव, वास्तवाला, वास्तवाशी एकरूप किंवा वास्तव वास्तवाशी सन्मुख किंवा वास्तव वास्तवात वास्तव. बस अशा प्रकारची सहज स्थिती लक्षात येणंच साधू संतांच्या या ग्रंथाचं काम आहे, चिंतनाचं काम आहे. म्हणून ती चिंतन आपण करून सहस्थितीवर येऊ. सहस्थिती निर्भर असते, सहस्थितीत द्वैत नसते, सहस्थितीत संघर्ष नसतो, सहस्थितीत स्पर्धा नसते, सहस्थितीत शत्रुमित्र नसतो, सहस्थितीत आपली परके नसते, आपपर नसते, सहस्थितीत द्वैत नाहीत ना, कुठल्याच प्रकारचा भेद नसतोच ना. म्हणून अशी सहस्थिती आपल्याला ह्या साधू संतांच्या ग्रंथाच्या चिंतनातून लक्षात यावं. आणि ती भूमिका बांधली म्हणजे आपल्याला अमृतानुभव आपला झाला, अमृतानुभव आपल्यासाठी झाला, अमृतानुभव आपला अनुभव झाला, अशा प्रकारचं होऊन जात असतं. ठीक आहे. हो महाराज, चालेल. पुंडली गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका